हॅलो दोस्त, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाटात डिझाईन बघितली होती, जे अशी डिझाईन होती, फक्त ती फुलांची होती. आणि हे बघा, हे पक्षी आहे. असे मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या पीसमध्ये 2 डिझाईन निघाले होते. एक फुलांची होती आणि एक अशी होती. तर मग मी काय केलेलं आहे, आता हा जो पक्षी आहे हा मी कट केला, नुसता पक्षीच कट करून जो मी इथं बाईला लावते, तो आता कसा लावते ते दाखवते. मी इथून आता कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्या जागेवरून मी आता तो कट केलेला आहे आणि आता मी इथं बाईला लावणार आहे. पण मग बाईला लावायच्या आधी ना मी आता कट करून घेतला आणि मग इथं जे धागे निघतात ते धागे लोक निघायला म्हणून मी लाईटरच्या सहाय्याने असं थोडंसं नॉर्मल हे गरम करून घेतलं, ज्याच्याकडे ते आपले जे धागे आहेत ते निघायला लोक. आता मी हा एक पक्षी असा नुसता सिंपल लावते, पण मग मला अजून काही वाटलं तर मग मी माझा इथं त्याच्यावर अजून एक फूल पण आहे, ते पण इथं लावायचा विचार चालू आहे. तर मग चला मग आधी हे लावून घेऊ. आधी बाईची आपण शंटल काढूया. आता हे बघा, माझं आहे ना पीस जास्त आहे, पीसचा भाग जास्त आहे आणि अस्तरचा भाग कमी आहे. पण मग मी आता अस्तरचं माप घेईल, पीसचं माप नाही घेणार. आणि पीसचं पण आपलं जवळजवळ सारखं जे येतं म्हणून मग काही हरकत नाही आहे. हे बघा, माझा हा सेंटर इथं निघालेला आहे. इथं चांगलं प्रेस करेल मी, म्हणजे ते आपलं सेंटर जर बरोबर येईल. हे बघा, आता हे सेंटर आपलं झालं. आता ही माझे काट होता तो लावला आहे आणि इथं आता मी हे लावणार. आता सेंटर घेतल्यानंतर मग हा जो पक्षीचं तोंड आहे ते असं सरळ घेतलं तर हे आपलं बाहेर जाते. तर मग मी थोडंसं इथं क्रॉसमध्ये घेईल ह्या पद्धतीने. हे बघा, थोडंसं पुढं घेईल आणि असं घेईल. हे बघा, ह्या पद्धतीचं. आता मी इथं पिनअप करून घेईल, म्हणजे ज्याच्याकडे जो पक्षी आपला तो हलणार नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही पिनअप करत जा. पिनअप करून ना म्हणजे सोपं जातं आणि हलत नाही. हे बघा, इथं मी आता पिनअप करून घेतले. 2 पिना लागतील आपल्याला. या 2 पिना मी ॲडजस्ट केल्या. हे बघा, आपलं ह्या पिना झालेल्या आहेत. आता तुम्ही कशी शिलाई मारली तरी हे हलणार नाही, म्हणजे आपण जिथं पाहिजे आपल्याला तिथं हे करू शकतो. आता मी तुम्हाला बाई वाळून दाखवते, म्हणजे ज्याकडून ते पक्षी आपलं कसं येईल हे बघा. तर ह्या पद्धतीने तो पक्षी येईल. तर ह्या पद्धतीने येईल. मग आता हे बघा, आपला हा पक्षी इथं येईल. पण मग पक्षी जास्त करून मागं चालला जातो, बघितलं तुम्ही, मागच्या साईडला जातोय आणि पुढच्या साईडला तो कमी येतोय. मग मी काय करेल, आता इथं एक फूल लावेल, जेणेकरून आपला तो जो पक्षी आहे, जी डिझाईन आहे आपल्याला जशी पाहिजे तशी येईल. हे बघा, ह्या पद्धतीने. चला मग आता आधी पक्षी लावून घेऊ. आधी दोरा व्यवस्थित काढून घेऊ आपण, आणि मग मी आता इथून सुरुवात करते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला उपयोगी पडतो आहे का नाही. आणि तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, बरोबर तो जो पक्षीचा आकार आहे त्या हिशोबाने बरोबर व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि जास्त काठावर पण नाही घ्यायचं, ज्याच्याकडून तो हे होऊन जाईल,
थोडंसं आतील मधल्या साईडने घ्यायचं, म्हणजे मग कसं तुम्हाला शिलाईन बी व्यवस्थित येईल मग, आणि ती जी फिनिशिंग आहे ती पण खराब होणार नाही. हे बघा, ह्या पद्धतीने आपला हा पक्षी लावून झाला. आता इथे मी ना ते फुल घेईल जे मी तुम्हाला सांगते. तर चला मग मी तुम्हाला दाखवते ते फुल. तर या पद्धतीने आपली ही जी बाई आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा किती छान वाटतंय की नाही. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला ही डिझाईन चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी, नवीन नवीन आयडियाज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला, चॅनलला. आणि तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन डिझाईनसोबत, नवीन आयडियाबरोबर. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.